सारख्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या पोटात पोटसूळ उठलेला आहे। दादांच्या घरात बघत असताना आधी स्वतःकडे पाहावे। शूर्पणखासारख्या बहिणीला कोणच भाऊ कबूल करत नाहीत। माननीय अजितदादांनी जेव्हापासून लाडकी बहीण योजना ही जाहीर केली आणि या महाराष्ट्रातील 1 कोटी भगिनींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तेव्हापासून काही शूर्पणखासारख्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या पोटात पोटसूळ उठलेला आहे। आणि मग ते कुठेतरी वक्तव्य करतायत की सख्या बहिणीला न्याय दिला नाही आणि त्यांनी आणली लाडकी योजना बहीण। तर त्यांनी लक्षात घ्यावं, माननीय अजितदादांसाठी महाराष्ट्रातील माता भगिनी, सख्खी बहीण या सगळ्या समान आहेत आणि त्यांनी बहिणींसाठी, परिवारासाठी किती योगदान आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो। परंतु विरोधकाच्या भूमिकेत असल्यामुळे सातत्याने माननीय अजितदादांना लाडकी बहीण योजनेचा जो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्याचा त्रास या शूर्पणखासारख्या बहिणींना होतोय आणि म्हणून त्यांच्याकडनं ही अशी वक्तव्य येत आहेत। तर त्यांनी ते वक्तव्य करत असताना किंवा दादांच्या घरात बघत असताना आधी स्वतःकडे पाहावे आणि मग नंतर हे करावे, कारण का शूर्पणखासारख्या बहिणीला कोणच भाऊ कबूल करत नाहीत आणि त्याच्या टीकेला महत्वही देत नाहीत।